Today we celebrate World's Heart Day. On the occasion of that celebration, our student will demonstrate the session on Advanced Cardiac Life Support, that is ACLS. आज आपण ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट हे बघणार आहे. ही प्रोसिजर म्हणजे CPR हा कोणी पण देऊ शकतो. याच्यामध्ये ट्रेन नर्स हे प्रोसिजर करू शकतात बाहेर पण आणि हॉस्पिटलमध्ये पण करू शकतात. याच्यामध्ये ब्लू कोड अनाउन्समेंट करतात पेशंट आल्यानंतर. सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर ऑक्सिजन मास्क पेशंटला लावायचा. ऑक्सिजन मास्क लावल्यानंतर CPR स्टार्ट करायचा. स्टर्नमच्या 2 बोटावरती आणि निप्पलच्या साईडला CPR द्यायला स्टार्ट करायचा. CPR हा 30:2 यामध्ये दिला जातो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. याच्यामध्ये नंतर आपण डिफिब्रिलेटर याचा देखील यूज करतो. याच्यामध्ये आपण पेशंटचं रिदम चेक करण्यासाठी आपण डिफिब्रिलेटरचा वापर करतो. यामध्ये बायफेसिक हे 120 to 200 एवढं जूल अँड मोनोफेसिक मध्ये 300 एवढं जूल देतो. त्याच्यानंतर आपण पेशंटला शॉक देतो चेस्ट स्टर्नम वरती आणि अपेक्स वरती. तर त्याच्यामध्ये आपण पेशंटचं रिदम चेक करतो. त्याच्यामध्ये रिदम प्रेझेंट असेल तर आपण शॉक देतो आणि अब्सेंट असेल तर आपण ॲड्रेनलिन ड्रग देतो. त्याच्यामध्ये IV थ्रू देतो आपण 2 mg दर 3 ते 5 मिनिटांनी. त्याच्यानंतर जर शॉक देऊन परत जर पेशंटचं रिदम जर व्यवस्थित येत नसेल तर आपण त्याला परत अमायडोन हे ड्रग देतो. इपिनेफ्रिन हे ड्रग आपण ज्यावेळेस सिव्हिअर ब्रॅडिकार्डिया असतो त्यावेळेस आपण हे ड्रग दिले जाते. हे ड्रग आपण पेशंटला 1 mg याचा डोस हा 1 mg दिला जातो. रूट हा शिरांमध्ये व हाडांमध्ये दिला जातो. हा पेशंटला दर 3 ते 5 मिनिटांनी आपण देतो. अमायडोरन हे ड्रग आपण ज्या वेळेस पेशंटला शॉक देतो, शॉक देऊनही जर रिदम आले नाही तर त्यावेळेस आपण अमायडोरन हे ड्रग दिले जाते. हा ड्रगचा डोस आपण फर्स्ट डोस हा 300 mg देतो. सेकंड डोस हा 150 mg दिला जातो. हा डोस हा इंट्राव्हेनस द्वारे देतात. मॅग्नेशियम सल्फेट ज्यावेळेस अमायडोरन डिफिब्रिलेशन ही मशीन यूज करून ही ज्यावेळेस रिदम येत नाही व पेशंटला काही रिस्पॉन्स जाणवत नाही त्यावेळेस आपण मॅग्नेशियम सल्फेट हा डोस दिला जातो. हा डोस हा 1 to 2 mg दिला जातो. याचा रूट हा इंट्राव्हेनस आहे. इपिनेफ्रिन ज्यावेळेस सिव्हिअर ब्रॅडिकार्डिया असते त्यावेळेस आपण देतो. याचा डोस हा 1 mg आहे. हा 3 ते 5 मिनिटांनी पेशंटला दिला जातो. याचा रूट हा इंट्राव्हेनस आहे. त्यानंतर ॲट्रोपिन ज्यावेळेस पेशंटचे हार्ट रेट हे मंद असतात त्यावेळेस पेशंटला ॲट्रोपिन हे ड्रग दिले जाते. याचा डोस हा 0.5 mg आहे. याचा रूट हा इंट्राव्हेनस व इंट्राओशियस आहे.